शिवसेनेला आज 60 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि त्यामुळेच आज शिवसेना शिंदे गटाचा एक मेळावा हा गोरेगावच्या नेस्को सेंटर इथे घेण्यात आलेला आहे आणि त्याबद्दलच बोलण्यासाठी आपल्याबरोबर शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के सर आहेत। सर, आज शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन आहे, हिरक महोत्सवी वर्ष सुरू झालेलं आहे, 60 वर्षांची संघटना। काय वाटतंय, आपण सुरुवातीपासून या एकाच संघटनेशी जोडलेले गेलेले आहात, आजतागत कोणतेही पक्षांतर तुम्ही केलेलं नाहीये, तुमचा काळ आणि त्याच्या आधीची शिवसेना काय वाटतं? हे बघा, शिवसेनेचा जन्म जो आहे तो मराठी माणसाच्या न्याय हिंदुत्व यातून झालेला आहे। भारतीय विद्यार्थी सेनेपासून कामाला सुरुवात केली, म्हणजे 85 वर्ष, 1985 10वीला असेल, घरचे आईवडील शिवसैनिक, आणि तेव्हापासून शिवसेनेचं काम शाखेत बोर्ड लिहिण्यापासून गणपतीचं डेकोरेशन करण्यापासून सगळ्या गोष्टी तेव्हापासून आम्ही या सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये आहोत। बाळासाहेब ठाकरे यांनी हाक द्यायची, दिघे साहेबांनी आम्हाला सांगायचं, त्यावेळी उद्धवजींनी आदेश द्यायचे आणि त्याचं तंतोतंत पालन करायचं। त्यानंतरचा काळ जो सुरू झाला, काँग्रेसबरोबर आम्ही जेव्हा आघाडी केली तेव्हा वाईट वाटलं की ज्या काँग्रेसच्या विरोधामध्ये शिवसेना उभी राहिली आणि काँग्रेससोबत जातोय, तेव्हापासून एक खंत होती। पण तो एकनाथ शिंदे साहेबांनी हिंदुत्वाचा जो झेंडा हातात घेतला आणि त्यानंतर ज्या जोमाने आणि ज्या जोशाने शिवसेना वाढते आणि त्या शिवसेनेत काम करायला खूप आनंद होतोय। गेल्या काही दिवसांपासून जे ऑपरेशन टायगर सुरू आहे, त्या ऑपरेशन टायगरची चर्चा आजच्या या कार्यक्रमात देखील होते आहे आणि त्या ऑपरेशन टायगरमध्ये जे 6 खासदार सांगितले जात होते की आपल्याबरोबर आले आहेत किंवा ते येणार आहेत, हे या सगळ्या ज्या चर्चा होत्या, त्या चर्चांना आज पूर्णविराम मिळणार का? त्या चर्चांच्या संदर्भात आपण काय सांगाल? आज जग जाहीर करणार का, सगळ्यांसमोर आणणार का? हे बघा, जी काही महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे ते 6 खासदारच आज सांगणार, उद्या सांगणार, परवा सांगणार, कधी सांगणार, ते खासदारच आपली भूमिका स्पष्ट करतील। परंतु एवढं तर नक्की आहे, UBT पक्षाच्या मीटिंगला ते लोक उपस्थित राहिलेले नाही आहेत। आज त्यांना शिवीगाळ सुरू केलेली आहे। कालपासून नको त्या अभद्र भाषेत त्यांना हिणवलं जातं आहे। त्यामुळे त्यांनी एवढं तर नक्की आहे की त्यांना सोडलेलं आहे। आता ते कुठे जात आहेत, आमच्यात येत आहेत का आणखी कुठे जात आहेत, ते तेच लोक सांगतील, कधी येतील त्याचं पण उत्तर तेच देतील। पण आमच्यात आले तर नक्कीच आम्ही त्यांचं स्वागत करू। संजय राऊत असं म्हणतात की शिवसेनेचा शिंदे गटाचा जो वर्धापन दिन आहे त्याची तारीख ही अमित शहांना तुम्ही विचारा, ज्या दिवशी ते गुवाहाटीला गेले त्या दिवशीचा त्यांचा वर्धापन दिनाचा सोहळा असेल, आज नाही। संजय राऊत यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आपण पाहताय। ज्या पद्धतीत ते बोलतायत, ज्या पद्धतीत हावभाव करतायत, आकांतांडव करताय, त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे। ते पूर्णपणे काँग्रेसच्या आहारी गेलेले आहेत आणि राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याची तयारी त्यांनी केलेली आहे। उद्या UBT सुद्धा शिवसेनेत त्यांनी विलीन केली असती, कदाचित ते खासदार आधीच सावध झालेले आहेत आणि त्यांच्या या भूमिकेमुळे, त्यांच्या भूमिकेला प्रतिसाद दिलेला नाही आहे, त्यामुळे कदाचित त्यांच्यामध्ये हा जे काही मानसिक संतुलन बिघडण्याचा जो प्रयत्न झालेला आहे त्याच्यामुळे झालेला आहे। त्यामुळे आम्ही काही तिकडे लक्ष देत नाही। थोड्या दिवसांनी ते रस्त्यावरती फिरून दगड मारतील आणि त्यांना पालिकेला जबरदस्ती गाडीत टाकून मनोरुग्णालयात त्यांना ॲडमिट करावं लागेल आणि उरली सुरलेली शिवसेनासुद्धा ते संपवतील। उद्धवजींना माझी विनंती आहे की साहेब, की ह्या माणसाच्या भूमिकेमुळे, या माणसाने तुम्हाला जो सल्ला दिला त्यामुळे आपण अधोगतीला चाललेले आहात। त्याबरोबर एक संघटना, मग ती कुठलीही असो, त्या संघटनेच्या तुमच्या नेतृत्वाखाली जी संघटना सुरू आहे तिचा ऱ्हास सुरू झालेला आहे। आता तरी डोळे उघडा।
आज पुन्हा त्यांनी आरोप केले संजय राऊत यांनी की एकाला मंत्रिपद मिळणार आहे त्यापैकी आणि इतर जे सगळे लोक आहेत त्यांना 25-25 कोटी मिळणार आहेत. काल रात्री यावरूनच चर्चा चालू होती आणि या सगळ्या खासदारांमध्ये कोणाला मंत्रिपद द्यायचं याची चर्चा होती, कोणाला 25 कोटी द्यायचे याची चर्चा होती आणि याचमध्ये पूर्ण रात्र गेली. देवेंद्र फडणवीसांनी जनतेचा पैसा हा अशा लोकांना दिलेला आहे, त्यांनी राजीनामा द्यावा आणि पुन्हा निवडून यावं. हे बघा, एकीकडे आपण त्यांना शिवीगाळी करताय, ते आमच्यासाठी संपले म्हणून सांगताय. मग त्यांना एक मंत्रिपद मिळू दे, 2 मंत्रिपद मिळू दे, आणखी काय मिळू दे, 25 करोड मिळू दे की आणखी 250 करोड मिळू दे, तुम्हाला काय त्याच्याशी घेणे देणे आहे? आणि कसल्या राजीनाम्याच्या वार्ता करता हो? राज्यसभा सदस्य तुम्ही जे झालेले आहात, ज्यांना तुम्ही बंडखोरीचा आरोप केला, ज्यांच्यावर गद्दार म्हणून आरोप केला, शिव्यांची लाखोली वाहिली, त्यांच्याच मतावर झाला आहे ना. मग द्या ना पहिला तुम्ही राजीनामा, की अशा लोकांचा मतावरती मी जर खासदार झालो ते खासदारपद मला नको, ही भूमिका स्वतः का नाही ठेवत आहे? द्या राजीनामा, की त्या आमदारांनी मला मतदान करून मी खासदार झालो, मी राजीनामा देतो. कसल्या दोन्ही दुतोंडी सापासारख्या भाषा करताय? हे बघा, वर्षानुवर्ष ती लोक लढलेली आहेत, लोकांमध्ये काम केलेलं आहे आणि निवडून आलेली आहेत. मागच्या दाराने निवडून आलेले नाही आहेत ते. शेवटचा प्रश्न विचारतो. आज वर्धापन दिन आहे, तयारी ही जवळपास पूर्ण झालेली असेल. किती लोक येतील, कसं येतील? तिकडची वर्धापन दिनाच्या त्या गोरेगाव नेस्को सेंटरची काल श्रीकांत शिंदे यांनी देखील पाहणी केली होती. तिकडच्या काय गोष्टी होणार, आज कसा असणार आहे हा सोहळा, काय वेगळं आज या सोहळ्यामध्ये एक सरप्राईज असणार, कारण की 60 वर्ष झालेली आहेत. हे बघा, हीरक महोत्सव आहे. वर्षानुवर्ष बाळासाहेबांचा जो मूलमंत्र होता आणि जी शिवसेना बाळासाहेबांना अपेक्षित होती की फक्त मुंबई, ठाणं, कोकणापुरते मर्यादित न ठेवता महाराष्ट्रभर त्याचा विस्तार व्हायला पाहिजे, महाराष्ट्रभर ती शिवसेना पोचली पाहिजे, शिवसैनिकांसाठी रात्रंदिवस झटणारा नेता पाहिजे, नेतृत्व पाहिजे. ज्या पद्धतीत बाळासाहेब, त्या पद्धतीचं नेतृत्व आम्हाला मिळालेलं आहे. आज तुम्ही पाहिलं आहे की हजारो जिल्हा परिषद सदस्य, हजारो नगरसेवक, हजारो पंचायत समितीचे सदस्य, असा कुठलाही जिल्हा नाही. सातारासारखा जिल्हा की जो काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता, त्या ठिकाणी आमचे जिल्हा परिषद सदस्य निवडून येत आहेत, नगराध्यक्ष होत आहेत. विदर्भामध्ये जिल्हा परिषद सदस्य नगराध्यक्ष होत आहेत, नगरसेवक निवडून येत आहेत. मराठवाड्यामध्ये नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, सर्वत्र आमदार येत आहेत. नागपूरच्या कोपऱ्यावरती सुद्धा आमचा आमदार निवडून येतो आहे. ही आमच्या दृष्टीने फार मोठी बाब आहे, शिवसेनेच्या दृष्टीने मोठी बाब आहे. आणि ही आपण हीरक महोत्सवामध्ये प्रगती झालेली पाहिजे, खुंटलेली नाही पाहिजे. हीरक महोत्सव बोलतो कशा करता आपण, ती आम्हाला पुढे नेणारा नेता भेटलेला आहे, घरात बसणारा नेता नाही आमचा. स्वतः कार्यकर्ते पदाधिकाऱ्यात समवेत राहून पुढे जाणारा नेता आमचा आहे. ठाकरे गटाचा देखील षण्मुखानंदला आज हा सोहळा होणार आहे. त्यांनी देखील जय्यत तयारी केलेली आहे. जे राहिले ते कडवे वगैरे अशा वेगवेगळ्या बॅनर्स त्या ठिकाणी लावलेले आहेत. बॅनर्समध्ये पण काही शिव्या दिलेल्या आहेत. तर ठाकरे गटाच्या या वर्धापन दिनाच्या सोहळ्याबद्दल जिथे उद्धव ठाकरे भाषण करणार आहेत, संजय राऊत भाषण करणार आहेत, त्याबद्दल काय वाटतं? हे बघा, माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत, परंतु नेहमी म्हणतो त्यांनी प्रत्येक कार्यक्रमाच्या पुढच्या लाईनचे आणि स्टेजवरचे फोटो काढून ठेवायचे, संग्रही ठेवायचे. आणि पुढच्या येणाऱ्या मेळाव्यामध्ये ती लोक तुमच्या सोबत आहेत का, ते आमदार, नगरसेवक, स्टेजवरचे नेते, हे त्यांनी मी चॅलेंज करतो. आणखी 2 महिन्यांनी जो त्यांचं एखादी मीटिंग किंवा मेळावा असतील, त्या स्टेजवरचे जे काही नेते, समोर बसलेले आमदार, नगरसेवक त्यांच्यासोबत असतील का, हा प्रश्नचिन्ह मी त्यांना टाकत आहे. याच त्यांच्या शुभेच्छा. त्यांना तुमच्यासोबत ठेवण्यासाठी तरी काम करा, लोकांना भेटा, पदाधिकाऱ्यांच्या पाठीमागे राहा. त्यांचं दर 2 महिन्यांनी स्टेज खाली होत असतं. ही परिस्थिती त्यांची आहे, तरीसुद्धा माझा त्यांना शुभेच्छा. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर नरेश म्हस्के खासदार आपल्यासोबत बोलत होते. आज वर्धापन दिन आहे शिवसेनेचा आणि याच वर्धापन दिनाच्या दिवशी 2 कार्यक्रम होणार आहेत. तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला नरेश म्हस्के यांनी उपहासात्मक का होईना पण शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि पुढच्या 2 महिन्यात देखील त्यांच्यासोबत असलेली लोक त्यांच्याबरोबर असणार का असा प्रश्नचिन्ह विचारला देखील आहे. कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, ABP माझा, ठाणे.